आज मी तुमच्यासमोर एका अशा व्यक्तिमत्त्वाचा जीवन प्रवास मांडण्यासाठी उभी आहे, ज्यांच्या केवळ नावातच एक वेगळीच जरब आहे, ज्यांच्या कामात लष्करी शिस्त आहे आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र प्रेमाने आणि आदराने दादा म्हणतो. माननीय अजितदादा पवार. पण आज हे भाषण करताना माझे मन जड झाले आहे आणि डोळे ओलावले आहेत, कारण आज महाराष्ट्राचा हा छान्या वाघ आपल्याला कायमचा सोडून गेला आहे. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देहरे गावात त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे चित्रपटसृष्टीत काम करायचे, तर काका शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाव होते. दादांचे बालपण बारामतीच्या मातीत आणि काकासाहेबांच्या राजकीय सावलीत गेले. सुरुवातीला त्यांनी शेती आणि खेळाची खूप आवड होती, पण नियतीने त्यांच्यासाठी राजकारणातले मैदान राखून ठेवले होते. 1982 मध्ये सहकार क्षेत्रातील एका कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक प्रवास सुरू झाला. खऱ्या अर्थाने दादांची ओळख 1991 मध्ये निर्माण झाली. ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते, पण काका शरद पवार यांना केंद्रात स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता आपल्या पदाचा राजीनामा दिला. निष्ठा काय असते हे दादांनी त्या तरुण वयातच देशाला दाखवून दिले होते. त्यानंतर दादा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. बारामती विधानसभा मतदारसंघ त्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि मग सुरू झाला विकासाचा एक अभूतपूर्व प्रवास. आज आपण जेव्हा बारामतीला जातो तेव्हा तिथले रस्ते, तिथल्या शाळा, विद्याप्रतिष्ठानसारख्या भव्य शिक्षण संस्था आणि तिथली औद्योगिक वसाहत पाहून डोळे दिपून जातात. हे सर्व कोणामुळे शक्य झाले? हे फक्त आणि फक्त दादांच्या अफाट कष्टामुळे आणि त्यांच्या कामाच्या नियोजनामुळे शक्य झाले. दादांचा एक खास नियम होता, पहाटे 6 वाजता कामाला सुरुवात करणे. जेव्हा जग झोपलेले असायचे तेव्हा दादा फाईल्स तपासत असायचे किंवा लोकांच्या समस्या ऐकून घेत असायचे. अधिकाऱ्यांच्या बैठका असोत किंवा जनतेचा दरबार, दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख असायची. शब्दाचा पक्का माणूस ही त्यांची ख्याती त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री आणि विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना त्यांची प्रशासकीय पकड संपूर्ण देशाला थक्क करायची. राजकारणात अनेक वादळे आली, टीका झाली, आरोप झाले, पक्षांतर्गत मोठे बदल झाले. 2019चे पहाटेचे शपथग्रह असो किंवा 2023 मधले महायुती सरकारमान्य सामील होण्याचा निर्णय असो, दादांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. ते म्हणायचे, मला विकास करायचा आहे. त्यांनी त्यासाठी खंबीर निर्णय घेतले. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा अनेकांना टोचायचा, पण जो माणूस मनात काहीच ठेवत नाही आणि तोंडावर स्पष्ट बोलतो तोच खरा जनतेचा असतो. परंतु आज 28 जानेवारी 2026 हा दिवस उजाडला, तो मुळी वाईट. सकाळी 8:45च्या सुमारास जेव्हा दादा एका नियोजित सभेसाठी मुंबईहून बारामतीकडे विमान प्रवासाला निघाले होते, तेव्हा त्यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. एका तांत्रिक बिघाडामुळे ते विमान कोसळले आणि आपल्या सगळ्यांचे लाडके दादा या अपघातात शहीद झाले. ज्या बारामतीला त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून घडवलं, त्याच बारामतीच्या मातीने आज त्यांना आपल्या कुशीत घेतलं. आज महाराष्ट्रात पोरका झाला. ज्या मंत्रालयाची पायरी दादा दररोज पहाटे चढायचे, तिथे आता त्यांची ती दरारा असलेली पावले कधीच पडणार नाहीत. तो करारी चेहरा, तो रागीट पण आतून हळवा असणारा स्वभाव आणि कामाचा माणूस ही त्यांची ओळख आता फक्त इतिहासाच्या पानात जमा झाली आहे. दादा, तुम्ही आज शरीराने आमच्यात नसला, पण तुम्ही उभ्या केलेल्या वास्तू, तुम्ही दिलेली शिस्त आणि तुम्ही केलेल्या हजारो हातांच्या मदतीतून तुम्ही नेहमी जिवंत राहाल. महाराष्ट्राच्या या महानेत्याला, या लोकनेत्यांनी आणि माझ्या लाडक्या दादांना मी अश्रुपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. अजितदादा पवार अमर रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.